अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे 29 मे 2023 पासून अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे आत्मक्लेश आंदोलन सुरू होते। या दरम्यान आचारसंहिता लागण्याने जिल्हाधिकारी यांच्या विनंतीवरून हे आंदोलन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी स्थगित केले होते। मात्र आता आचारसंहिता संपल्याने आज शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली। या अगोदर या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुंबई येथील मंत्रालयाच्या इमारतीवरून जाडीवर उडी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 दिवसात अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते। मात्र यावर अनेक महिने उलटून गेल्यानंतर एकही बैठक घेण्यात आली नाही। त्यामुळे आक्रमक झालेल्या शेकडो प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत आपल्या मागण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी त्यांच्याकडे येत्या 8 दिवसात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मंत्रालयात स्तरावर बैठक घेण्याची विनंती केली। जर येत्या 8 दिवसात ही बैठक न घेतल्यास येत्या 29 किंवा 20 जून रोजी मंत्रालयाला घेराव घालू असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे। 19 मे 2023 पासून मोर्शी तहसील येथे अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं एक आत्मक्लेश आंदोलन सुरू होतं। ते पूर्ण सक्रिय पद्धतीने ते आंदोलन होतं। त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनग्रस्तांनी धरणग्रस्तांनी आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधलं। त्यामध्ये जलसमाधी आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, अमरावती शहराला होणारा पाणीपुरवठा थांबवण्याबद्दलचं आंदोलन, MIDCला होणारा पाणीपुरवठा थांबवण्याबद्दलचं आंदोलन, त्याही पुढे जाऊन मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला शब्द दिला होता की 15 दिवसात आपण अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा विषय मार्गी लावू। तो शब्द आम्हाला यांनी 28 ऑगस्ट 2023ला दिला होता। आज जून 2024 चालू आहे, परंतु मुख्यमंत्र्यांचे 15 दिवस संपलेले नाही। मध्यंतरी आम्हाला आदर्श आचारसंहितेमुळे प्रशासनाने विनंती केली की आपण आंदोलन स्थगित करावं। आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आमचं आंदोलन आम्ही स्थगित केलं। आता निवडणूक आयोगानं आचारसंहिता संपल्याचं जाहीर केलं आणि आम्ही पुन्हा आमच्या तलवारींना धार लावून आता मोकळं झालो आहेत। येत्या 8 दिवसात जर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत जर बैठकीचं आयोजन मंत्रालय लेवलला झालं नाही तर आम्ही 19 जून किंवा 20 जून या 2 तारखेपैकी एका तारखेला आम्ही मंत्रालयाला घेराव देऊ आणि या मिंदे सरकारला दाखवून देऊ की तुम्ही दिलेला शब्द एकतर पाळा, अन्यथा जी गत तुमची लोकसभेला केली ती गत येत्या विधानसभेला या महाराष्ट्रातली जनता केल्याशिवाय राहणार नाही। अधिकारी साहेबांचं आम्हाला नेहमीच कॉपरेशन राहिलेलं आहे। त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे। आम्ही त्यांच्या विनंतीला वेळोवेळी मान दिलेला आहे। त्यांचंही एकच म्हणणं आहे की आम्ही 8 दिवसात कुठला ना कुठला प्रयत्न करू आणि आपल्या मंत्रालय लेवलच्या बैठकीचा आम्ही आयोजन करायचा प्रयत्न करू। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।